आता रामराजे इतक्या दिवस अज्ञातवासात राहिलेले स्वतः क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत छत्रपती रामराजे महाराज झाले. छत्रपती रामराजा आणि सदाशिवराव भाऊ विरुद्ध यमाजी शिवदेव आणि पंतप्रतिनिधींची फौज असा मोठा रणसंग्राम सांगोल्याला झाला. सांगोल्याला हा 8 दिवस चाललेला सगळा संग्राम 24 सप्टेंबर 1750ला संपला आणि त्याच दिवशी छत्रपती रामराजा महाराज आणि सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्यामध्ये एक करार झाला आणि तेव्हा ताराबाई साहेबांनी अशी कबुली दिली की रामराजा हे माझे खरे नातू नाहीत. बेलभंडारा उचलून त्यांनी सांगितलं की रामराजा हे खरे नातू नाहीत. मार्गशीर्ष वद्य तृतीया शके 1671 शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 1749ला छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांचं निधन झालं. सातारामधल्या गुरुवार पेठेतल्या रंगमहालामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छत्रपती शाहू महाराज यांचं निधन झालंय म्हटल्यावरती आता राज्याची पुढील व्यवस्था कशी असा प्रश्न सगळ्यांना पडला. ज्या वेळेला छत्रपती थोरल्या शाहू महाराजांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांच्यासोबत साताऱ्यामध्ये उपस्थित होते पेशवे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब, गोविंदराव चिटणीस, चिमणाजी नारायण पंत सचिव, दादोबा पंत प्रतिनिधी, त्यांचे कारभारी यमाजी शिवदेव आणि सगळं राजमंडळ. या राजमंडळाव्यतिरिक्त त्यावेळेला साताऱ्याला उपस्थित होत्या मोगल मर्दानी महाराणी ताराबाई साहेब. या काळच्या पत्रांमधनं ताराबाई साहेबांचा उल्लेख मातोश्री ताराबाई साहेब असा येतो. असो, संगम माहुलीला वेण्णा आणि कृष्णा या नदीच्या संगमावरती थोरल्या शाहू महाराजांचे अंत्यसंस्कार पार पडले. त्यावेळेला महाराणी सखवारबाई साहेब या सती गेल्या. महाराणी सखवारबाई साहेब या एकमेव पत्नी त्यावेळेला जिवंत होत्या आणि त्यांनी पतिव्रता दाखवत सती जाणं स्वीकारलं. छत्रपती थोरल्या शाहू महाराजांची नेमकी किती लग्न झाली होती? त्यांचं पहिलं लग्न झालं होतं. त्या पत्नींचं नाव होतं सगुणाबाई साहेब. या होत्या रुस्तमराव जाधव या घराण्यातल्या. 1719 साली दिल्लीहून जेव्हा महाराणी येसूबाई साहेब सुटून साताऱ्याला आल्या त्यावेळेला त्यांच्यासोबत सगुणाबाई सुद्धा आल्याची आपल्याला नोंद सापडते. दुसऱ्या पत्नी अंबिकाबाई साहेब या कनेरखेडच्या शिंदे घराण्यातल्या. यांचा मृत्यू औरंगजेबाच्या छावणीत असतानाच झाला. यांचं लग्न सुद्धा औरंगजेबानंच लावून दिलेलं होतं. ही जी पहिली 2 लग्न आहेत सगुणाबाईंची म्हणजे रुस्तमराव जाधव घराण्यातल्या सगुणाबाईंची आणि अंबिकाबाई कनेरखेडच्या शिंदे घराण्यातल्या, ही दोन्ही लग्न स्वतः औरंगजेब बादशहानं छत्रपती थोरले शाहू महाराज नजरकैदेत होते त्याच्या छावणीमध्ये त्यावेळेला. पुढची 2 लग्न जी झाली ती शाहू महाराज छत्रपती झाल्यावर दक्षिणेत आल्यावरती झाली. सखवारबाई साहेब या ज्यांचा आत्ता सती गेल्याचा उल्लेख आला या राणोजी शिर्के या शिर्के घराण्यातल्या. सखवारबाई साहेब शिर्के घराण्यातल्या हे तेच शिर्के घराणं ज्यातल्या महाराणी येसूबाई साहेब सुद्धा आहेत. यांचं लग्न 1713 साली झाल्याची नोंद आपल्याला सापडते. चौथ्या आणि शेवटच्या पत्नी सगुणाबाई साहेब या मोहिते घराण्यातल्या होत्या आणि यांचा मृत्यू 25 ऑगस्ट 1748ला झाला. सखवारबाई साहेब सती गेल्यावरती आता पुढे राज्यकारभार कसा चालवायचा यासंबंधी साताऱ्याला खलबतं सुरू झाली. या खलबतामध्ये महाराणी ताराबाई साहेब सुद्धा स्वतः जातीनं लक्ष घालत होत्या. त्यावेळेच्या मुत्सद्द्यांपुढे त्यावेळेच्या राजमंडळापुढे काही योजना होत्या. त्या योजना अशा होत्या. पेशव्यांची अशी इच्छा होती की कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी साताऱ्याच्या गादीवरती यावं आणि कोल्हापूर सातारा ही दोन्ही संस्थानं एक करावी. छत्रपती शाहू महाराज जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांनी या योजनेला विरोध दर्शवलेला होता. दुसरी योजना अशी होती. सखवारबाई साहेबांची अशी इच्छा होती की मुधोजी राजे भोसले नागपूरकर यांना दत्तक घेऊन साताऱ्याला राज्य चालवावं. याही योजनेला छत्रपती थोरल्या शाहू महाराजांनी विरोध केला होता. तिसरी योजना अशी होती की महाराणी ताराबाई साहेब यांचे नातू रामराजा यांना गादीवरती आणावं आणि पुढं राज्यकारभार चालवावा. आता ह्या 3 योजनांपैकी कोणती योजना नेमकी अंमलात आणली गेली हे सांगायच्या पूर्वी स्वतः थोरल्या छत्रपती शाहू
या याद्यांचा ह्या पुढच्या सगळ्या व्यवस्थेवरती मोठा प्रभाव आणि परिणाम होता. त्या याद्या आज आपल्याला उपलब्ध आहेत. त्या कोणत्या ते आता आपण पाहूयात. यादी नंबर 1 याचा सारांश असा: राजमान्य राजश्री बाळाजी प्रधान पंडित यास आज्ञा, म्हणजे शाहू महाराजांनी पेशवे बाळाजी बाजीराव यांना आज्ञा केली, राज्यभार चालला पाहिजे तर पुढे वंश बसवणे, म्हणजे राज्यकारभार पुढे चालला पाहिजे तर भोसले घराण्यातल्या भोसले राजवंशापैकी कुणीतरी एकाला दत्तक घेऊन पुढं राज्य चाललं पाहिजे. कोल्हापूरचे न करणे, म्हणजे कोल्हापूरचे संभाजीराजे यांना न आणणे. चिटणीसास सर्व सांगितले तसे करणे, गोविंदराव चिटणीसांना शाहू महाराजांनी सांगितलेलं होतं पुढं काय करायचं त्याप्रमाणे करणे. वंश होईल त्याच्या आज्ञेत चालून राजमंडळ चालवणे, म्हणजे जे शाहू महाराजांच्या नंतर गादीवरती येतील त्यांच्या आज्ञेत पेशव्यांनी राहावं आणि राजमंडळ चालवावं. चिटणीस स्वामींचे विश्वासू, त्यांच्या तुमच्या विचाराने राज्य राखणे, म्हणजे चिटणीस हे स्वामींचे म्हणजे छत्रपतींचे विश्वासू आहेत, त्यांच्या आणि पेशव्यांच्या, चिटणीस आणि पेशव्यांच्या एक विचारानं राज्य चालवावं. वंश होईल तो तुमची घालमेल करणार नाही सुज्ञ असा, म्हणजे जो पुरुष पुढं जाऊन गादीवरती बसून छत्रपती होईल ते छत्रपती तुमची घालमेल करणार नाहीत, तुमची पेशवेपदाची वस्त्र काढून घेणार नाहीत, इतकंच. ही झाली यादी क्रमांक 1. आता यादी क्रमांक 2 आपण पाहूयात. राजमान्य राजश्री बाळाजी पंडित प्रधान आज्ञा, राज्यकारभार तुम्ही चालवाल हा भरोसा स्वामीस आहे. स्वामीस आहे म्हणजे थोरल्या छत्रपती शाहू महाराजांना आहे. पहिले सांगितले त्याची खातरजमा ती चिटणीसांनी आढळ केली, म्हणजे पहिल्या यादीमध्ये जे सांगितलंय त्याची खातरजमा चिटणीसांनी स्वतः केली. तुमचे मस्तकी हात ठेवला आहे, वंश होईल तो तुमचे प्रधान पद चालविल, म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या मस्तकावर हात ठेवला आहे, कृपा केली आहे. पुढे जे छत्रपती होतील ते पेशवेपद याच घराण्यामध्ये चालवतील. करील अंतर तर शपथ असे, त्याचे आज्ञेत चालून सेवा करणे, राज्य राखणे, म्हणजे काय तर पुढचे जे छत्रपती होतील त्या छत्रपतींच्या आज्ञेत पेशव्यांनी वागावं आणि राज्य राखावं. बहुत काय लिहिणे सुज्ञ असा. या ज्या 2 याद्या मी आत्ता वाचून दाखवल्या ह्या मराठी रियासत खंड 4 मध्ये आहेत आणि ह्याचं सुद्धा मूळ जर तुम्हाला पाहायचं असेल की नेमक्या या याद्या कुठं आहेत, तर इतिहास संशोधक द बा पारसनीस, ज्यांना राव बहादर असा किताब होता, त्यांनी इतिहास संग्रह हे मासिक चालवलं होतं. हे जवळजवळ 1908 पासून 1926 पर्यंत हे मासिक चालू होतं. त्याच्यामध्ये ऐतिहासिक स्फुटिक लेख असं एक सदर चालायचं. याच्यामधल्या ऐतिहासिक स्फुटिक लेखाच्या 4थ्या भागामधल्या 5व्या क्रमांकाच्या लेखामध्ये या 2 याद्या आहे अशा छापलेल्या आहेत. त्यामुळे या याद्यांची पडताळणी, याची सत्यता जर पडताळायची असेल तर हे मी तुम्हाला सांगितलं की रियासतीमध्ये आहे आणि पारसनीसांनी ओरिजिनल छापले, ते तुम्ही पाहू शकता. तर आता छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये या 2 याद्या लिहून ठेवल्यामुळे साहजिकच तिसरी योजना अंमलात येणार होती, ती म्हणजे ताराबाई साहेब यांचे नातू रामराजा यांना गादीवर आणायची. रामराजा नेमके कोण, त्यांचा परिचय काय, ते आता आपण जाणून घेऊयात. छत्रपती राजाराम महाराज यांचं सिंहगडावरती निधन झालं. त्यांच्यानंतर 7 वर्ष मोगल मर्दानी महाराणी ताराबाई साहेब यांनी कारभार चालवला. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव शिवाजीराजे दुसरे हे होते. राजसाबाई साहेब आणि त्यांचे पुत्र संभाजीराजे दुसरे यांचं राज्य आलं. पन्हाळगडावरती ताराबाई साहेबांना नजरकैद भोगावी लागली. त्यावेळेला शिवाजीराजे हे सुद्धा नजरकैदेत होते. शिवाजीराजे दुसरे यांचं निधन झालं. त्यानंतरच काही 2-3 महिन्यामध्ये रामराजा यांचा जन्म झाला. आता ताराबाई साहेब त्यांना रामराजा म्हणत असत, कारण त्यांच्या नवऱ्याचं नाव म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांचं नाव थेट कसं उच्चारायचं म्हणून त्यांना रामराजा असं नाव दिलं. आणि हे रामराजा पन्हाळगडावरनं निघून पंत अमात्य यांच्या बावड्याला होते. आता बावडेकर पंत अमात्य घराणं आपल्याला प्रसिद्धच आहे, रामचंद्र पंत अमात्यांपासूनचं हे घराणं. तर गगन बावडा इथं रामराजा यांच्या आयुष्याची काही वर्ष गेली. 1745 सालापर्यंत रामराजा हे गगन बावड्यालाच होते. आता तुम्ही म्हणाल की गगन बावड्याला होते हे कशावरून, काय पुरावा, तर मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड 8 मध्ये बावडेकर पंत अमात्य यांचे काही पत्र इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी छापलेली आहेत. ते तुम्ही पाहू शकता, म्हणजे तुम्हाला रामराजांचा
एकंदर उदय कळू शकेल नीट. याबरोबरीनं नुकतंच मर्वेन टेक्नॉलॉजीजनं पुनर्प्रकाशित केलेलं पंत अमात्य बावडेकर यांचं दप्तरसुद्धा बाजारात आज आपल्याला उपलब्ध आहे. याच्यामध्ये सबनीस यांनी 2 खंड छापलेले पूर्वी, ते आता एकत्र एकच कंपाईल केलेले आहेत आणि एकच भाग केलेला आहे. त्यात सुद्धा पंत अमात्य घराण्याची बरीच पत्रं तुम्हाला सापडतात. या पंत अमात्य घराण्याच्या पत्रांची खासियत अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी छत्रपती संभाजी महाराज दुसरे कोल्हापूरकर यांच्या शेवटीपर्यंत, म्हणजे जवळजवळ 100 वर्षाच्या कालावधीचे पत्र उपलब्ध आहेत. त्यामुळे छत्रपतींचा इतिहास आपल्याला थेट ससंदर्भ याच्यातनं तपासता येतो. तर असो, 1745 साली संभाजीराजे दुसरे यांना समजलं की कुणीतरी बावड्याला वंश आहे शिवाजीराजांचा, म्हणून त्यांनी फौज तिकडं पाठवली आणि या फौजेच्या भीतीनं रामराजा हे तुळजापूरजवळ बार्शीजवळ पानगाव या ठिकाणी राहायला गेले. छत्रपती शाहू महाराजांचं ज्यावेळेला निधन झालं त्यावेळेला रामराजा हे पानगावीच होते. आता हा झाला रामराजांचा अल्प परिचय. आता आपण परत साताऱ्याला येऊयात, तिथं काय घडामोडी घडतायत ते पाहूयात. इकडं छत्रपती थोरल्या शाहू महाराजांचं निधन झाल्यावरती दुसऱ्याच दिवशी 16 डिसेंबर 1749ला बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांनी बापूजी खंडेराव चिटणीस त्यांच्यासोबत महदोबा पुरंदरे हे 2 आणि मातोश्री ताराबाई साहेब यांच्याकडून लिंगोजी अनंत आणि इंद्रोजी कदम अशा 4 माणसांना पानगावला पाठवलं रामराजा छत्रपतींना घेऊन येण्यासाठी. ही सगळी मंडळी पानगावला पोचली आणि ही पुन्हा साताऱ्याला आली. तेव्हा कृष्णाकाठी वडूथजवळ 26 डिसेंबर 1749ला ताराबाई साहेबांची आणि नानासाहेब पेशव्यांची रामराजा छत्रपतींच्या बरोबर भेट झाली. आता रामराजा हे इतक्या दिवस अज्ञातवासात राहिलेले, ते खरे आहेत का खोटे आहेत हे कसं ओळखायचं, हे कसं खरं म्हणायचं? तर ताराबाई साहेब यांनी त्यावेळेला रामराजांबरोबर एका ताटात बसून भोजन केलं, जेवण केलं आणि यामुळे सगळ्या राजमंडळाची त्यावेळेला खात्री पटली की हे रामराजा खरे आहेत, ते खोटे नाहीत. परंतु पुढं जाऊन हे खोटे निघाले. ते कसे ते पुढं येईल. तर इकडं मुहूर्त शोधायला सुरुवात झाली. मुहूर्त कसला तर नगर प्रवेश करण्याचा आणि राज्याभिषेक करण्यासाठीचा. पौष शुद्ध अष्टमी दिनांक 4 जानेवारी 1750ला रामराजा यांचा साताऱ्यामध्ये शाहू नगरीमध्ये नगरप्रवेश झाला आणि मंचकारोहण झालं. त्यानंतर महिनाभरानं 3 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 1750 पर्यंत त्यांचं व्रतबंध म्हणजेच मुंज, उपनयन संस्कार असे सगळे विधी पार पडले आणि विधिवत राज्याभिषेक त्यांचा झाला. आता रामराजे इतक्या दिवस अज्ञातवासात राहिलेले स्वतः क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत छत्रपती रामराजे महाराज झाले. ज्यावेळेला हा राज्याभिषेक संपन्न झाला त्यावेळेला अष्टप्रधान मंडळ नेमण्यात आलं. छत्रपती रामराजा यांचं अष्टप्रधान मंडळ नेमकं कसं, कोण कोण या अष्टप्रधान मंडळामध्ये होते ते आता आपण एक एक करून पाहूयात. साहजिकच मुख्य प्रधान म्हणजे पेशवे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब होते. सेनापती होते यशवंतराव दाभाडे. प्रतिनिधी होते भवानराव. या भवानरावांना नुकतंच पेशव्यांनी विशाळगडच्या शाखेवरनं आणलेलं होतं. त्यासोबत दादोबा पंत प्रतिनिधी हे सुद्धा होते, ज्यांना छत्रपती थोरल्या शाहू महाराजांचं निधन झाल्यावरती लगेच नजरकैद करून पुरंदरला पाठवलं होतं. सचिव होते चिमणाजी नारायण. मंत्री होते घनश्याम नारायण. सुमंत होते महिपतराव आनंदराव. आता आनंदराव सुमंतांचं थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये बऱ्याच वेळेला नाव येतं. त्यांचे चिरंजीव महिपतराव हेच सुमंत पदावरती होते. न्यायाधीश होते होनाजी अनंत. पंडितराव होते रघुनाथ मुदगल. तर आता अशा प्रकारे नवं अष्टप्रधान मंडळ तयार झालं. नवे छत्रपती आले, पेशवे तिथं होते, सगळं सैन्य तिकडं होतं. शिंदे, होळकर, नागपूरकर, रघुजीराजे भोसले साताऱ्याला आलेले होते. असं सगळं आहे म्हटल्यावरती आता राज्य सुरळीत चालावं असं आपल्याला वाटेल, पण तसं काही झालं नाही. 20 मार्च 1750ला ताराबाई साहेब अचानक निघून सिंहगडावरती गेल्या आणि आता पुढं कसं हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. फाल्गुन शुद्ध अष्टमी 20 मार्च 1750ला छत्रपती राजाराम महाराज यांची पुण्यतिथी होती. त्या निमित्तानं म्हणून ताराबाई साहेब सिंहगडावरती गेल्या. त्या पाठोपाठ लगेच 18 एप्रिल 1750ला पेशवे बाळाजी बाजीराव पुण्याला गेले. आता इथं साताऱ्याला मात्र रघुजीराजे भोसले नागपूरकर हे एकटेच राहिलेले होते. रघुजीराजे भोसले नागपूरकर यांच्याबरोबर त्यावेळेला त्र्यंबकराव भोसले वावीकर हे मुख्य सरदार होते आणि भराणजी मोहिते हे अजून एक दुसरे मुख्य सरदार होते. हे तिघजण आणि छत्रपती यांच्यामध्ये बरीच वाटाघाट झाली.
रामराजांनी असाही प्रयत्न करून पाहिला की रघुजीराजे भोसले हे आपल्या बाजूने येतील आणि पेशव्यांचं काही वर्चस्व कमी करतील, परंतु तसं काही घडलं नाही. नागपूरकर भोसल्यांनी यावेळेला नानासाहेब पेशव्यांची साथ दिली. इकडं पेशवे पुण्याला आले त्यावेळेला त्यांनी सदाशिवराव भाऊंचं लग्न पार्वतीबाई साहेबांसोबत लावून दिलं आणि विश्वासराव साहेबांची मुंज आणि त्यांचं लग्न हा सुद्धा समारंभ त्यांनी केला. आता या दोन महत्त्वाच्या व्यक्तींचे महत्त्वाचे असे समारंभ झाल्यानंतर नानासाहेब पेशव्यांच्या पुढं त्यावेळेला एक मोठा पेच येऊन पडलेला होता. हा पेच कोणता होता, तर पेशव्यांना जर का सर्व अधिकारानं कारभार करायचा असेल तर त्यांना अष्टप्रधानातले काही मुख्य प्रधान आहेत त्यांना त्यांची ताकद कमी करावी लागणार आहे. पेशव्यांच्या पुढं मुख्य यावेळेला आव्हान होतं ते म्हणजे सेनापती दाभाडेंचं. सेनापती यशवंतराव दाभाडे होते, त्यांच्या ताब्यात गुजरातचा प्रांत होता. तर पेशव्यांनी काय केलं, सेनापती उमाबाई दाभाडे यांची भेट घेतली आणि निम्मी गुजरात पेशव्यांनी स्वतःकडे घेतली आणि आता गुजरातची वाटणी गायकवाडांकडे निम्मी आणि पेशव्यांकडे निम्मी अशी झाली आणि यशवंतराव दाभाडे यांचे पुत्र त्र्यंबकराव दाभाडे यांची स्थापना सेनापती पदावर करण्यात आली. दुसरे मुख्य अष्टप्रधानातले एक प्रधान म्हणजे पंतसचिव. पंतसचिव पदावर त्यावेळेला चिमणाजी नारायण होते आणि पंतसचिवांच्या ताब्यामध्ये सिंहगड, तुंग, तिकोणा असे किल्ले होते. तर पंतसचिवांच्या ताब्यातल्या सिंहगडावरती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ताराबाई साहेब जाऊन बसल्या. 9 मे 1750ला ताराबाई साहेब पुण्यात येऊन राहिल्या आणि त्यांनी विश्वासरावांचं लग्न, सदाशिवराव भाऊंचं लग्न हे स्वतः जातीनं त्या उपस्थित होत्या या लग्नाला. आता पेशव्यांना पुण्यावरनं राज्यकारभार जर पाहायचा असेल तर सिंहगड ताब्यात असणं खूप महत्त्वाचं झालं. म्हणून त्यांनी काय केलं की सिंहगड आपल्या ताब्यात मिळावा म्हणून रामराजा छत्रपतींकडे अर्ज केला. तर यापूर्वी सुद्धा थोरल्या छत्रपती शाहू महाराजांच्या काळात पेशव्यांची ही मागणी होतीच. त्यामुळे छत्रपती रामराजा महाराजांनी स्वतःच्या हाताची सनद स्वतः लिहून दिली पंतसचिवांना की तुम्ही किल्ला पेशव्यांच्या ताब्यात द्या. आता पंतसचिव आणि गडकरी किल्ल्यावरचे जे आहेत त्यांच्या दोघांनाही पत्र गेली. पंतसचिवांनी मात्र हा किल्ला लगेच ताबडतोब पेशव्यांकडे द्यायचं नाकारलं. त्यामुळे पेशव्यांनी 14 जून 1750ला पंतसचिवांना कैद केलं पुण्यामध्ये आणि लगेच ताबडतोब जिवाजी गणेश खासगीवाले यांच्या हाताखाली फौज पाठवून सिंहगड जिंकण्यासाठी त्यांना रवाना केलं. 6 जुलैला सिंहगड काबीज झाला आणि लगेच 24 जुलैला पंतसचिवांची कैदमुक्तता करण्यात आली. तर आता 8 जुलैला जेव्हा रघुजीराजे भोसले स्वतः पुण्यात आले त्यावेळेला मात्र सगळं मराठा मंडळ पुण्यात जमलं. पुढं राज्यकारभार कसा करायचा याच्या बाबतीत खलबतं सुरू झाली. स्वतः ताराबाई साहेब यावेळेला उपस्थित होत्या पुण्याच्या या सगळ्या खलबतांमध्ये. इतक्यात 14 ऑगस्ट 1750ला स्वतः छत्रपती रामराजे महाराज जातीनिशी पुण्याला आले. पेशव्यांनी सासवडला त्यांना सामोरं जाऊन त्यांचं स्वागत केलं. आता खलबतं सुरू झाली राज्यकारभाराचं पुढं काय. तर आता ह्या वेळेला पंतप्रतिनिधी हे एक मुख्य प्रधान शिल्लक होते जे की पेशव्यांना विरोध करू शकत होते. आता पेशव्यांना पंतप्रतिनिधींचा विरोध न जुमानता राज्यकारभार करायचा असेल तर त्यांना पंतप्रतिनिधींना कमजोर करणं, पंतप्रतिनिधींचे ताब्यातले जहागीर कमी करणं हे साहजिक होतं. तर पंतप्रतिनिधींकडे त्यावेळेला 4 मुख्य प्रांत किंवा 4 मुख्य जहागिरीची त्यांची ठिकाणं होती. पहिलं होतं ते म्हणजे कराड, जे साहजिकच पेशवे काढून घेऊ शकणार नव्हते. दुसरं होतं सांगोला तालुका, तिसरं होतं मंगळवेढा आणि चौथं विदर्भात त्यांना थोडीशी जहागीर निजामाकडनं मिळालेली होती. पेशव्यांनी काय केलं, नागपूरकर रघुजीराजे भोसल्यांना विदर्भातली पंतप्रतिनिधींची जहागीर देऊन टाकली. अशा प्रकारे रघुजीराजे पण खुश आणि पंतप्रतिनिधींची ताकद सुद्धा कमी झाली. आता राहिले 3, कराड, सांगोला आणि मंगळवेढे. आता कराड तर काढून घेता येत नाही कारण पंतप्रतिनिधी शेवटी महत्त्वाचे अष्टप्रधानातले एक प्रधान आहेत म्हटल्यावरती सांगोला आणि मंगळवेढा ताब्यात देण्याबाबतीत पेशव्यांनी पंतप्रतिनिधींना सांगितलं. पंतप्रतिनिधी म्हटले की आम्ही छत्रपतींचे सेवक, आम्ही हे प्रांत ताब्यात देणार नाही. असं झालंय म्हटल्यावरती नानासाहेब पेशव्यांनी एक युक्ती लढवली आणि सदाशिवराव भाऊ यांच्यासोबत स्वतः छत्रपती रामराजांना सांगोल्याला पाठवलं. ही फौज सांगोल्याला गेली त्यावेळेला दादोबा पंतप्रतिनिधी यांचे मुतालिक यमाजी शिवदेव मोठी फौज जमवून सांगोल्याला पेशव्यांचा सामना करण्यासाठी सिद्ध झालेले होते. छत्रपती रामराजा आणि सदाशिवराव भाऊ विरुद्ध यमाजी शिवदेव आणि पंतप्रतिनिधींची फौज असा मोठा रणसंग्राम सांगोल्याला झाला. सांगोल्याला हा 8 दिवस चाललेला सगळा संग्राम 24 सप्टेंबर
50ला संपला आणि त्याच दिवशी छत्रपती रामराजा महाराज आणि सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्यामध्ये एक करार झाला. या कराराला इतिहासामध्ये सांगोलचा करार असं म्हणतात. सांगोलचा करार याची मूळ प्रत आज आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही. मराठी रियासत असेल, अगदी पारसनिसांचे संग्रह असतील, राजवाड्यांचे मराठ्यांच्या इतिहासाची साधनं हा ग्रंथ असेल, त्यात सुद्धा या सांगोल्याच्या करारानं नेमकं काय झालं याचा सारांश दिलेला आहे. तोच सारांश आता आपण पुढं जाणून घेऊयात. सांगोलच्या करारामधल्या 3 मुख्य गोष्टी होत्या. पहिलं म्हणजे छत्रपती रामराजांना 65 लाख रुपयाचं उत्पन्न खर्चासाठी म्हणून पेशव्यांनी दरवर्षी द्यावं. दुसरी महत्त्वाची अट होती ती म्हणजे पेशव्यांनी अष्टप्रधान मंडळावरती अधिकार गाजवून राज्यकारभार चालवावा. तर या सांगोलाच्या करारामुळे काय झालं तर छत्रपतींकडनं सत्ता पेशव्यांकडे कागदोपत्री आली. साताऱ्यावरनं पुण्याला हुजुरात फौज म्हणा, कारखाने म्हणा हे सगळे येऊ लागले. पुण्याला आता नवं राजधानीचं स्वरूप यायला लागलं. ही सगळी गोष्ट होत असताना महाराणी ताराबाई साहेबांना हे पटलं नाही. त्यांना आपल्या या नातवानं स्वतः पेशव्यांना हे सगळं लिहून देणं अजिबात पटलं नाही. त्या साताऱ्याला गेल्या. तत्पूर्वी त्या शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून शिखर शिंगणापूरला गेल्या आणि तिथून ते साताऱ्याला गेल्या आणि सांगोलची मोहीम पूर्ण करून रामराजासुद्धा साताऱ्याला गेले. रामराजा छत्रपतींना ताराबाईंनी कैद केलं आणि पुढं जाऊन 2 वर्ष उमाबाई दाभाडे, दमाजी गायकवाड, ताराबाई साहेब एका बाजूला आणि पेशवे बाळाजी बाजीराव एका बाजूला असा संघर्ष झाला आणि 1752 साली शेवटी जेजुरीच्या खंडोबा पुढं ताराबाई साहेबांमध्ये आणि पेशव्यांमध्ये समेट झाला आणि तेव्हा ताराबाई साहेबांनी अशी कबुली दिली की रामराजा हे माझे खरे नातू नाहीत. बेलभंडारा उचलून त्यांनी सांगितलं की रामराजा हे खरे नातू नाहीत. आता पेशव्यांपुढं पेच उद्भवला की रामराजांना ठेवावं का काढावं. तर रामराजांना पेशव्यांनी छत्रपती पदावरनं काढलं नाही. ते तसेच पुढं राहिले. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना मुलबाळ नव्हतं. वावीच्या शाखेतले एक दत्तक घेऊन राज्य पुढं चाललं. तर असो, ताराबाई साहेब यांनी त्यांच्या उत्तर काळामध्ये केलेली ही एक अत्यंत महत्त्वाची राजकीय कामगिरी आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे पेशवाईचा उदय झाला आणि साताऱ्यावरनं पुण्याला राज्यकारभार शिफ्ट झाला. 1748 हे वर्षच हिंदुस्थानाच्या राजकारणामध्ये मोठं दुर्दैवी आहे. 1748, 1749, 1750. कारण ह्या वर्षामध्ये 1748ला हैदराबादची निजामशाही स्थापन करणाऱ्या असफ जहा पहिले यांचं निधन झालं. 1748ला पुन्हा मोहम्मद शहा रंगीला जे दिल्लीचे बादशहा होते त्यांचं निधन झालं. त्याच पाठोपाठ 1749ला शाहू महाराजांचं निधन झालं. असे सगळे महत्त्वाचे मुख्य व्यक्ती हिंदुस्थानाच्या राजकारणातनं एकाच वर्षी कामाला आल्यामुळे मोठीच पोकळी निर्माण झाली, जी पुढं दिल्लीला अहमदशहा अब्दालीनं स्वाऱ्या करून भरून काढली, तर इकडं दक्षिणेमध्ये निजाम, फ्रेंच आणि पेशवे यांच्या संघर्षानं भरून काढली. 1748 ते 1752 हा कालावधी पेशव्यांसाठी, दक्षिण हिंदुस्थानासाठी मोठाच उलाढाली करणारा होता. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचसोबत हा व्हिडिओ लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.